निमित्ताने आपल्या विद्यालयामध्ये डॉक्टर श्रीकांत यादव सर आणि त्याचबरोबर डॉक्टर सौ सरस्वती यादव मॅडम हे दोन्ही आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत। गेले 2-3 दिवस झाले त्यांनी मला फोन केला आणि तो फोन विद्यार्थिनी मैत्रिणी आपल्या शाळेतल्या दीक्षित मॅडम जे आहेत त्यांचे सर दीक्षित सर माननीय दीक्षित सर यांनी त्यांना हा आपल्या शाळेचा संपर्क दिला आणि आपल्या शाळेमध्ये हा प्रोग्राम आयोजित करावा असं त्यांना दीक्षित सरांनी सांगितलं। आणि दीक्षित सरांनी सांगितल्यानंतर मी त्यांना म्हटलं सर हा प्रोग्राम तुमचा बेस्टच होणार आहे, तुम्ही कधी आमच्या शाळेमध्ये तुमचं वेलकमच आहे। आणि त्यानंतर मग सरांनी मला म्हणजे थोडेसे व्हिडिओ पाठवले आणि थोडीशी माहिती पण त्यांची संस्था जी आहे युनिक ब्रेन अकॅडमी याबद्दल त्यांनी थोडी माहिती पाठवलेली होती। ती त्याची स्थापना जी आहे ती मुंबईला जी स्थापना झालेली होती त्यांच्या अकॅडमीचं थोडीशी त्यांनी माहिती जी आहे ती पाठवली होती आणि ती मी विद्यालयीन कामकाजावरती पाठवली होती की जेणेकरून हा जो प्रोग्राम आहे तो कशा संदर्भात आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे। 5 सरांचं जागतिक लेवलवरती म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे हे जे काही सत्र आहेत प्रशिक्षण वर्ग जे आहेत ते त्यांनी आयोजित केलेले आहे आणि त्या ठिकाणी योगाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्या भारतातून त्यांनी सादर केलेलं आहे। त्याचबरोबर जे वेगवेगळ्या प्रकारचे शाळेतले जे काही इंटरनॅशनल स्कूल आहे आंतरराष्ट्रीय पातळी दर्जाचे जे काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये सुद्धा सरांचे वेगवेगळे प्रोग्राम झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांची जी मला माहिती दिली त्यांचा म्हणजे मी प्रत्यक्ष त्यांना पाहिलं नव्हतं पण फोनवरून त्यांचं जे बोलणं होतं ना ते इतकं कोमल आणि इतकं छान म्हणजे त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द इतकं म्हणजे मनाला सांत्वन करणारे असे शब्द जे म्हणतो ना ते त्यांचे शब्द मला ते फोनवरून ऐकायला येत होते। सकाळी सुद्धा मला इतकी खंत वाटली की सरांनी फोन केला आणि ते म्हटले की मॅडम इकडे काही ऑटो रिक्षा वगैरे नाही आहे का, तर 6:30 मला वाटतं 6:45 काहीतरी झालेले होते त्यावेळी आणि त्यांना स्कूलमध्ये वेळेत यायचं होतं आणि त्यामुळं त्यांना ऑटो रिक्षाची त्यांना गरज होती। पण सॅटर्डे होता सगळीकडे तुम्ही पाहिलं असेल की मार्केटमध्ये खूप गर्दी असते आणि ऑटो रिक्षा त्यांना मिळाली नाही आहे। सकाळी त्यांनी मला फोन केला पण मला पण म्हणजे आता कोणत्या रिक्षावाल्याला फोन करावा ते पण मला समजलं नाही। पण म्हणतो ना आपण योगायोग जे म्हणतो किंवा एखादा चांगला हेतू मनामध्ये धरला तर त्याचा जी साथ जी आहे तो परमेश्वर साथ देत असतो। सरांनी फोन केला, ऑटो मिळत नाही आणि त्याचबरोबर लगेच एक ऑटो रिक्षा तिथे आला आणि सरांनी सांगितलं की नाही मॅडम आता ऑटो रिक्षा आलाय, मी त्याला विचारतो आणि फोन चालूच ठेवला कारण त्यालाही माहिती नव्हतं ना शाळा कुठे काय आहे। मग त्यावेळी फोनवर सांगितलं म्हणजे हा जो कार्यक्रम जो घेतला ज्या हेतूने ज्या उद्देशाने आपण या विद्यालयामध्ये आपण आपल्या विद्यालयामध्ये ध्यान धारणेचा हा जो प्रोग्राम आहे तो आयोजित केलेला आहे। सरांनी मुंबईवरून इथं आलेले आहेत विद्यार्थिनी मैत्रिणी मुंबईवरून स्वतःच्या खर्चाने कुठलाही स्वार्थ न ठेवता आणि निशुल्क म्हणजे आपल्या सगळ्या मुलींना हा जो कोर्स आहे हा जो मेडिटेशनचा वर्ग जो आहे तो निशुल्क मिळावा म्हणून मुंबईवरून ते काल इथं आलेले आहेत आणि सकाळी दोघेही आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत। अशी हृदयापासून निस्वार्थ सेवा करणारे लोक जे आहेत ते आपल्या आजूबाजूला खूप असतात परंतु आपल्याला ते ओळखता येत नाही। अशाच पैकी माननीय दीक्षित सर जे आहेत की जे त्यांचं कार्य जे आहे ते कार्य अशाच पद्धतीने चालू आहे जसे हे दोन्ही जोडी आहेत तशी ती दोन्ही जोडी पण आहे की ज्यांचं समाजामध्ये अशाच प्रकारचं कार्य चालू आहे आणि आज आपल्या विद्यालयामध्ये यांच्यामुळे ही संधी जी आहे ती संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। त्यांना दोघांनाही खूप खूप थँक्यू देते आणि सरांनाही खूप खूप धन्यवाद देते की तुम्ही हा प्रोग्राम जो आहे तो आमच्या मुलींसाठी अगदी मोफत निशुल्क आणि निस्वार्थ भावनेने विद्यालयात घेतला त्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे। सदैव तुमच्या ऋणात राहील। थँक्यू सो मच।